महायुती जरी असली ह्याच्यामध्ये अजितदादा, एकनाथ शिंदेजी आणि भारतीय जनता पार्टीचं जरी हे सरकार असलं तरी असा काही त्याचा अर्थ काढू नका की आमची या ठिकाणी काही जागा वाटप झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये वसमत विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलेली आहे, असं काहीच नाही, अजून काहीही नाही। म्हणून अशा वल्गना कुणी करू नये आणि याच्यावरती अधिकार गाजू नये हे मी तुमच्या मार्फत मी वसमत विधानसभेतील मतदार बांधवांना सांगू इच्छितो। नाही, सोबळावर कशाला, सोबळावर तर आम्ही तयारच आहोत ना, तीच आमची तयारी आहे। अहो, आमची आज प्रत्येक बूथला आमचे बूथचे कार्यकर्ते आहेत, आमचा तिथला शक्ती प्रमुख आहे, आमचे बूथला जवळजवळ 1 नाही 2 नाही 30 कार्यकर्त्यांची फळी ही आमची तयार आहे। आणि ठीक आहे, लोकसभेला आम्ही थोडस अपयशी ठरलो या मतदारसंघामधनं, वसमत मधनं म्हणा का हिंगोली लोकसभेमधनं म्हणा, त्याची भरपाई कशी करायची या संदर्भातल्या सूचना हे आम्ही आता कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। लोकसभेला युती धर्म पाळला गेला नाही वाटतं का? लोकसभेला युती धर्म पाळला गेला असता तर मला सांगा, आता जनतेनंच ही निवडणूक ताब्यामध्ये घेतलेली होती, जनतेनंच खरं म्हणजे त्यांच्याकडे तर उद्धव गटाचं तर कुणीच नव्हतं काम करायला, बूथवरती माणसं नव्हती बसायला तयार नव्हती, तरी त्यांना यश मिळाले। असूया, परंतु त्या मागच्या चुका आमच्या झालेल्या आहेत, याचा अर्थ असा नाही की आम्ही या निवडणुकीची ती तयारी करू नये।